नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खणाच्या फॅब्रिकपासून इथे मी पोथी कवर बनवलेले आहे आणि ते पण फक्त एका सिंगल फोल्डमध्ये. हे पोथी कवर मी कसे बनवलेले आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. खणाच्या फॅब्रिकपासून फक्त एका सिंगल फोल्डमध्ये पोथीचे कवर कसे बनवायचे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे पोथीचे कवर बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे खणाचं फॅब्रिक. तर हे जे फॅब्रिक मी घेतलेलं आहे पोथी कवर बनवण्याकरता ते 1 मीटरचं फॅब्रिक आहे आणि या फॅब्रिकच्या दोन्ही काठाच्या ज्या बाजू आहेत ना त्या मी कट करून घेतलेल्या आहेत. कट करून झाल्यानंतर हे फॅब्रिक मी 3 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे, कारण की 1 मीटरमध्ये आपले 3 पोथीचे कवर हे बनले जातात. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता 3 पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अस्तरचा भाग पण कट करून घेतलेला आहे. त्याचं माप मी तुम्हाला दाखवतच आहे. तर रुंदी 12 सेंटीमीटर इतकी घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ना त्याची 23 सेंटीमीटर इतकी मी घेतलेली आहे. तर इथे मी 2 रंगांच्या फॅब्रिकपासून पोथी कवर बनवणार आहे. एक तर पिवळ्या कलरच्या आणि एक तर हिरव्या कलरच्या. तर इथे बघा अशा प्रकारे हे अस्तरचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याला असं 2 फोल्डमध्ये फोल्ड देखील करून घ्यायचं आहे उंचीच्या बाजूकडनं. आणि तिथे 7.5 इंचाचं माप आपल्याला दोन्ही बाजूकडनं टाकायचं आहे. 7.5 इंचाचं माप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं क्रॉसमध्ये तिथे एक रेषा देखील आखून घ्यायची आहे. तर इथे मी क्रॉसमध्ये इथे तुम्ही बघू शकता रेषा आखून घेतलेली आहे आणि फॅब्रिक हे 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे. तर आता जिथे आपण रेषा क्रॉसमध्ये आखलेली आहे ना तो भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर इथे आपलं पोथीच्या कवरचं जे अस्तर आहे ना ते बनून तयार आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचं मी फॅब्रिक घेतलेलं आहे खणाचं आणि ते पण अस्तरच्या मापानेच कट करून घेतलेलं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक आहे ना ते बरोबर दोन्ही एकमेकावर सेट करून घेतलेले आहेत. टाचण्यानं अटॅच करून घेतलेले आहेत. टाचण्यानं अटॅच केलेलं आहे कारण की अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते बिलकुलही हलता कामा नये. आणि त्यानंतर ज्या बाजूकडनं आपण त्रिकोण कट करून घेतला आहे ना तिथे 1/2 इंच जागा सोडत चॉकने रेषा आखायची आहे, कारण की तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्रिकोणामध्ये रेषा आखून झालेली आहे. खालच्या बाजूकडनं पण आपल्याला 1/2 इंच जागा सोडत एक रेषा आखायची आहे. तर दोन्ही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता रेषा आखून झालेली आहे आणि आता त्यावर आपल्याला शिलाई मारत हे दोन्ही फॅब्रिक एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, ही पोथी कवर जे आहे ना ते बनवण्याकरता इतकी सोपी पद्धत आहे आणि मला 5 पोथी कवरची ऑर्डर आली होती. तर ही 5 पोथी कवरची ऑर्डर मी फक्त 1 तासामध्ये पूर्ण केलेली आहे माझी. आणि इतकं सहज आणि इतकं सोपं, इतकं सुंदरपणे हे पोथीचं कवर बनलं जातं ना, कुठेही धागा दोरा वगैरे तुम्हाला निघलेला दिसणार नाही. एकदम फिनिशिंगमध्ये हे पोथीचे कवर आपले बनून तयार होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता त्रिकोणामध्ये माझी शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर याच्या खालच्या बाजूकडनं जी सरळ रेषा आखली होती ना तिथे पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता. तर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ते त्रिकोणामध्ये जे एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलेलं आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलेला आहे आणि त्यानंतर इथे थोडासा हलकासा आपल्याला कट द्यायचा आहे. जिथे कोणाचा भाग आहे ना तिथे थोडासा हलकासा कट द्यायचा आहे, म्हणजे तो कोणा एकदम व्यवस्थितरित्या निघला जाईल. त्यानंतर हे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करून झाल्यानंतर याच्या खालच्या बाजूकडनं आणि त्रिकोणामध्ये जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना तिकडनं आपल्याला दोन्ही बाजूकडनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या हे फॅब्रिक सरळ करून झाल्यानंतर याच्या दोन्ही बाजूकडनं आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे मी टॉप स्टिच करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं हे फॅब्रिक तयार झालेलं आहे शिलाई मारत. आणि त्यानंतर याच्या दोन्ही बाजूकडनं जिकडनं ओपन जागा आहे ना
खुला भाग आहे तिकडनं आपल्याला शिलाई मारत अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पूर्णपणे आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे। तर इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक देखील मी कट करून काढलेलं आहे आणि त्यानंतर खणाच्या फॅब्रिकचे जे आपण काठ कट करून काढले होते ना ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे फोल्ड करत तिथं शिलाई मारायची आहे, कारण की ही जी बॉर्डर आहे ना काठांची ती आपल्याला पोतीच्या कवरला अटॅच करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या ही बॉर्डर आपली काठांची बनून तयार आहे। त्यानंतर पोतीचं कवर घ्यायचं आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे काठ याच्यावर सेट करत स्टिच करत अटॅच करून घ्यायचे आहेत। तर खणाच्या फॅब्रिकपासून पोती कवर बनवण्याची ऑर्डर ही मला यूट्यूबवरनंच आलेली आहे। एका ताईंनं नाशिकवरनं ही ऑर्डर मला दिलेली आहे। तर त्यांना खणाच्याच फॅब्रिकपासून पोतीचे कवर बनवून हवे होते आणि ते पण 5। जर तुम्हाला देखील अशा प्रकारे खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेले पोथी कवर हवे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता। आणि हो, तुमच्या साईजनुसार म्हणजे तुम्हाला जी कोणती साईज हवी आहे ना त्या साईजनुसार तुम्ही हे पोथीचे कवर कस्टमाइज देखील करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे इथे बघा लेस ही आपली या पोथी कवरला लावून झालेली आहे आणि आता आपल्याला वरच्या बाजूकडनं पण शिलाई मारत ही लेस पूर्णपणे याला अटॅच करून घ्यायची आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त एका सिंगल फोल्डमध्ये हे आपले पोथीचे कवर बनून तयार होणार आहे। याआधी पण आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर पोथी कवर कसे बनवायचे फक्त एका सिंगल फोल्डपासून याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला तो जर बघायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर अशा पद्धतीने बोलता बोलता छान अशी या लेसच्या वरच्या बाजूकडनं शिलाई मारत लेस ही पूर्णपणे या पोथी कवरला अटॅच झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी यूजफुल असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि हाईप देखील करायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान ही लेस आपली पूर्ण या पोथी कवरला अटॅच झालेली आहे आणि या पोथी कवरची तुम्ही फिनिशिंग देखील बघू शकता बॅक साईडनं आणि फ्रंट साईडनं एकदम व्यवस्थितरित्या एकदम फिनिशिंगमध्ये आपलं हे पोतीचं कवर बनलं गेलेलं आहे। त्यानंतर हे पोतीचं कवर आपल्याला फोल्ड करायचं आहे, तर तिथे आपल्याला 7.5 इंचाचं माप टाकायचं आहे। 7.5 इंचाचं दोन्ही बाजूकडनं आपल्याला माप टाकायचं आहे आणि त्याच मापाने हे पोतीचं कवर आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या सेट करून तिथे त्याच्या बाजूनं आपल्याला शिलाई मारत हे पोथी कवर आपलं तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे फॅब्रिक मी व्यवस्थितरित्या सेट केलेलं आहे आणि आता या फॅब्रिकच्या कडेनं इथे तुम्ही बघू शकता मी 1/2 इंच जागा सोडत चॉकने रेषा आखून घेतलेल्या आहेत। बरोबर त्या रेषेवर आपल्याला शिलाई मारत हे फॅब्रिक आपलं पोथी कवर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी या पोथी कवरला शिलाई मारून घेत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे तयार आहे आपलं पोतीचं कवर। तर दोन्ही बाजूकडनं तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये हे बनलं गेलेलं आहे। तर जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना तिथे आपल्याला म्हणजे पायपिंग देखील तयार करायची आहे। पायपिंग तयार करायची आहे म्हणजे फॅब्रिकचे जे धागेदोरे आहेत ना ते निघले जाणार नाहीत। तर अस्तरचं फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे आणि प्रत्येकी 1.5 इंचाचं माप मी टाकत रेषा आखत हे फॅब्रिक म्हणजे याच्या 2 पट्ट्यात कट करून घेतलेले आहेत। पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि ते बघा पोथी कवरच्या जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना तिथे बरोबर त्यावर ठेवत इथे मी या फॅब्रिकपासून म्हणजे अस्तरच्या फॅब्रिकपासून पायपिंग तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने पट्टी जोडत आपण इथे जी पायपिंग तयार करणार आहोत ना त्याच्यामुळे जे आपलं पोथी कवर आहे ना ते एकदम व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगमध्ये बनून तयार होणार आहे। जे एक्स्ट्राचे धागेदोरे जे असतात ना बाजूनं फॅब्रिकचे ते निघले जाणार नाहीत। तर त्याकरता इथे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कट करत पायपिंग तयार करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूकडनं सेम याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी जोडत पायपिंग तयार करायची आहे। तर मी इथे दोन्ही बाजूकडनं पट्टी जोडून घेत आहे। तर पट्टी जोडून झाल्याच्या नंतर हे पोथी कवर मी सरळ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या पोथी कवरला आपल्याला बांधण्याकरता इथे एक
नाडी तयार करायची आहे कपड्याची. ज्या फॅब्रिकपासून मी हे पोती कवर बनवलेलं आहे ना, त्या फॅब्रिकपासूनच इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे, 26 इंच लांबीची. आणि इथे फोल्ड करत ही पट्टी मी तयार करून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही पट्टी माझी पूर्ण तयार करून झालेली आहे. आणि त्याला मी खाली एक फॅब्रिकपासून असं छोटंसं लटकन देखील बनवलेलं आहे. आणि त्यानंतर या पोथीच्या कवरला आपल्याला ही नाडी शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारत ही नाडी या पोथी कवरला अटॅच करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर या पोथी कवरचं तुम्हाला मी फायनल लुक पण दाखवत आहे की किती व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपलं हे पोथीचं कवर बनून तयार आहे. आणि तुम्हाला आता मी याची मापे पण दाखवत आहे. बघा 7.5 इंच उंची आणि 11 इंच रुंदी भरलेली आहे. आणि यामध्ये किती पुस्तकं सामावले जातील हे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने या आपल्या पोथी कवरमध्ये इथे तुम्ही बघू शकता 4 पुस्तकं हे व्यवस्थितरित्या सामावलेले आहेत. आणि इथे आपलं बनून तयार आहे खणाच्या फॅब्रिकपासून सिंगल फोल्डमध्ये पोथीचं कवर. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे पोथीचं कवर एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये बनलं गेलेलं आहे. आणि त्याचसोबत माझी यूट्यूबची ऑर्डर देखील पूर्ण झालेली आहे 5 खणाच्या फॅब्रिकपासून पोथीचे कवरची. तर खूप सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये हे पोथीचं कवर बनलेलं आहे. तुम्हीही हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं बनलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.